रोजगार रद्द झालेला नाही तर आपल्याला न्याय फक्त घरी बसून आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून राज्यात मोठी शिक्षक भरती होत असून यात कला शिक्षकांच्या अतिशय तुटपुंजा जागा भरल्या जाणार असल्यानं कला शिक्षक अभियोग्यता धारकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। अर्थसंकल्पीय तसेच पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी वारंवार कला शिक्षक भरती करू असे सांगितले असताना कला विषयांच्या शिक्षकांची अतिशय कमी प्रमाणात भरती होणार आहे। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी देखील टीका केली आहे। तर शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त करत एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळेत कला क्रीडा शिक्षकांची भरती होत नाही, दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कला क्रीडा विषयाला प्राधान्य देत त्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। त्यामुळे पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढल्यानं मराठी शाळा बंद होत असल्याचं म्हटलं आहे। त्या शाळेमध्ये जर पहिली ते चौथी पर्यंत चार वर्गामध्ये एक तुम्हाला चित्रकलेचा शिक्षक दिसत नाही। 5वी ते 10वी जर पाहिलं तर एक कलेचं शिक्षक दिसत नाही। एखादा असला त्यांनी सगळ्या विषयांवर कसं सगळ्या वर्गात कसं शिकवायचं। म्हणजे कलेच्या बाबतीत असू क्रीडाच्या बाबतीत असू आपल्या देशामध्ये उदासीनता आहे। बाकी जगामध्ये बाकी देशांमध्ये छोटे छोटे देशाचं ऑलिम्पिक मध्ये अव्वल क्रमांकाने नंबर मिळतो आणि आपल्या एवढ्या मोठ्या 140 कोटीच्या देशामध्ये तुम्हाला एक सुवर्ण पदक मिळत नाही। याला दोष कोण आहे? सरकार जबाबदार आहे ना। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कलागुणामध्ये वाव दिला, क्रीडा विभागामध्ये वाव दिला तर आपले मुलं चमकणार ना सर्वसामान्य कुटुंब। आपल्या शिक्षण क्षेत्रात एक विसंगती आहे। एकीकडे आम्ही AI कसा वापरावा यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार, दुसरीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सतत चर्चा सुरू राहणार आणि तिसरीकडे मात्र आपल्या शाळांमध्ये कला शिक्षक क्रीडा शिक्षक नसणार। या विसंगतीमुळेच आज शिक्षण अडचणीत येत आहे। मराठी शाळा अडचणीत येण्याचं हे एक कारण आहे की इंग्रजी शाळांकडे जाणारे जे पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांना केवळ फक्त इंग्रजीचं आकर्षण नाही तर त्या शाळांमध्ये कला आणि क्रीडाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, हेही त्याचं कारण आहे। आज आपण मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळांमध्ये पाहिलं तर क्रीडेसाठी अनेक शिक्षक नियुक्त असतात, कलेसाठी फक्त चित्रकला नाही तर गायन असेल, नृत्य असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कलांसाठी स्वतंत्र शिक्षक तिथे नेमलेले असतात। त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी जे क्रीडा साहित्य असतं त्यातून विद्यार्थी अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा जातात। आज आमच्या मराठी शाळांमध्ये आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, परंतु या प्रकारचं मार्गदर्शन नसल्यामुळं, या प्रकारच्या सुविधा नसल्यामुळं आमचे विद्यार्थी पुढे जात नाहीत आणि त्यामुळे अनेक पालक आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देतात। तेव्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जर आपण शिक्षण अशी जर व्याख्या करत असू तर या सर्वांगीण विकासामध्ये कला आणि क्रीडा हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांची 2009 पासून रखडलेली भरती त्वरित सुरू करावी आणि मध्यंतरी फक्त मानधन तत्वावर कला क्रीडा शिक्षक घ्या किंवा काही निर्देशक घ्या अशा पद्धतीची जी धोरणं आली ती धोरणं न घेता या विषयाला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असं मला वाटतं।